लाडक्या बहिणींनो फक्त 1 मिनिट इकडे पहा. मी तुम्हाला काय सांगत आहे. तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर. 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, ते तुम्ही काढून पण घेतले असतील, खर्च पण झाले असतील, बरोबर ना. आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत जून महिन्याच्या हप्त्याची, म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये जो 24वा हप्ता आहे, त्या 24व्या हप्त्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. बघा, खुशखबर आली. तुम्ही ज्या 24व्या हप्त्याची वाट बघत होते ना, जून हप्त्याची वाट बघत होते ना, तो आता वाटप सुरू. हो, त्याची वाटप सुरू झालेली आहे. आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला एक एक माहिती नीटपणे समजून सांगणार आहे मी. आणि महत्त्वाचं, काही नवीन अपडेट देखील आलेले आहेत बहिणींनो, ते अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचं आहे. चला संपूर्ण माहिती सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक आताच करून घ्या. चॅनलवर नवीन असेल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग संपूर्ण माहिती सांगतो. सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या काही नजरा आहेत, त्या नजरा मेसेजकडे लागलेल्या आहेत, बँकेकडे लागलेल्या आहेत, म्हणजे 24व्या हप्त्याकडे लागलेल्या आहेत. हा हप्ता कधी जमा होईल, हा एकच प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत होत्या. परंतु अखेरकार बघा, शेवटी अपडेट आली आणि हप्ता वाटप. हो बहिणींनो, हप्ता वाटप. आता बघा, हप्ता यामध्ये 2 कंडिशनमध्ये हप्ता येतो. पात्र बहिणींना हप्ता मिळेल, अपात्र बहिणींना तर हप्ता मिळणार नाही. आता 2 कंडिशन हप्ता कसा मिळतो त्याबद्दल सांगतो. GR आल्यावर समजून जातं की हप्ता तर मिळेलच. आणि महत्त्वाचं एक गोष्टी तुमच्याकडून असते, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, हा महत्त्वाचा पॉईंट. जरी आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल ना बहिणींनो, तर आताच बँकेत जा आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक करा. DBT ॲक्टिव्ह करून घ्या जरी हे बंद असेल तर. कारण या कारणामुळेच हप्ता थांबतो बहिणींनो, या कारणामुळे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला बरोबर करून घ्यायच्या आहेत. ओके. जून महिन्याचा हप्ता हा 24वा हप्ता आहे आणि हा 24वा हप्ताच आता वाटप सुरुवात त्याची झालेली आहे. आता याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, परंतु अजून काही महत्त्वाची माहिती आहे, जी माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ती माहिती म्हणजे 13,375 रुपये संदर्भात. तर 13,375 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, ही अपडेट तर तुम्हाला पुढे समजेलच. पहिले लाडकी बहीण योजनेबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगतो. हे बघा, आता यामध्ये 81 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि हा आकडा अजून वाढेल, कारण पडताळणी सुरूच आहे. ओके, पडताळणी सुरूच आहे. आता पडताळणीमध्ये काय काय गोष्टी बघितल्या जात आहेत, हे बघा. तुम्ही पण अपात्र होऊ शकता बरं बहिणींनो. या गोष्टी समजून घेत चला, पहिले व्हिडिओ पूर्ण बघत चला. पहिले काय माहिती आहे समजून घेत चला. हप्त्याबद्दल तर अपडेट तुम्हाला कोणी पण सांगून देतं, परंतु या अपडेट असतात, ज्या काही नवीन माहिती असतात, ते तुम्हाला कोणी सांगत नाही, मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. हे बघा, आता महत्त्वाचं, पडताळणीमध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का हे बघितलं जात आहे. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत का हे बघितलं जाणार आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का हे बघितलं जात आहे. त्यानंतर तुम्ही टॅक्स वगैरे भरतात का हे बघितलं जात आहे. त्यानंतर अजून काय गोष्टी बघितल्या जातात, हां, तुमचं 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त आहे का हे बघितलं जात आहे. तर या गोष्टी बघितल्या जात आहे. आणि महत्त्वाचं, तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त जण लाभ घेत आहेत का हे पण बघितलं जात आहे. या आधारावरच पडताळणी सुरू आहे. आणि यामध्ये जरी असं आढळलं की तुम्ही अपात्र आहेत आणि या निकषामध्ये बसत नाही, तर तुमचा हप्ता डायरेक्ट बंद केला जात आहे. ओके. आता माझं म्हणणं आहे की एकीकडे तुम्ही पडताळणी सुरू केलेली आहे, भरपूर बहिणींना अपात्र केलं जात आहे, हप्ता बंद केला जात आहे. दुसरीकडे फॉर्म पुन्हा सुरू करायला पाहिजे. का का सुरू करायला पाहिजे? कारण अशा भरपूर बहिणी आहेत, ज्या फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत, त्या पात्र आहेत आणि त्यांनी फॉर्मच भरला नाही. जेव्हा फॉर्म सुरू झाले तेव्हा फॉर्मच भरला नाही. काही बहिणींचं वय आता 21 कंप्लीट झालेलं आहे, त्यांना फॉर्म भरायचं आहे, कारण अट आहे ना, 21 वय पूर्ण असेल तरच फॉर्म भरता येईल. तर काही बहिणींचं वय 21 झालेलं आहे, त्यांना फॉर्म भरायचे आहे. त्यांना पण 1500 रुपयेचा लाभ द्या ना.
एकीकडे पडताळणीमध्ये अपात्र करत आहात, तर दुसरीकडे फॉर्म पुन्हा सुरू करायला पाहिजे. परंतु पुन्हा फॉर्म अजून सुरू केलेला नाही. शासनाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, की ज्या बहिणी नवीन आहेत, ज्यांनी फॉर्म भरला नाही, त्यांना संधी द्यायला पाहिजे. त्यांना पण संधी द्या. चला ठीक आहे, बघू काय होतं काय नाही पुढे समजेलच. परंतु आता आपण बघणार आहोत जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अपडेट. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट. 24व्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होते, त्याबद्दल माहिती बघा. हे पहा, तर जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. तर बघा, आता सध्या जरी आपण बघितलं तर जून महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे, बरोबर. हा शेवटचा आठवडा चालू आहे आणि आता अपडेट अशी आलेली आहे, जी अपडेट आली आहे तीच तुम्हाला सांगतोय मी, की या आठवड्यामध्येच, या शेवटच्या आठवड्यामध्येच हप्ता जमा होईल. म्हणजे जरी ही अंदाजित माहिती असती तरी या माहितीमध्ये दम वाटत आहे, कारण वट पौर्णिमा आहे. काय आहे? वट पौर्णिमा. वट पौर्णिमा आहे, त्यामुळे बघा चान्सेस आहेत की 29 जूनपर्यंत हप्ता मिळेल, परंतु शक्यता पण कमी आहे असं बोललं पण जात आहे. आणि सूत्रांकडून पण, विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे, त्यांनी अशी माहिती सांगितलेली आहे की 28 ते 30 जून, ओके, 28 ते 30 जून या दरम्यान हप्ता मिळेल. 1500 रुपये मिळतील जून महिन्याचे, असं बोललं जात आहे. म्हणजे 29 तारखेला वट पौर्णिमा आहे, म्हणजे 28 ते 30 तारखेदरम्यान 100% हप्ता येऊ शकतो, असं देखील बोललं जात आहे. परंतु जरी मी तुम्हाला सांगतो, जरी या तारखेदरम्यान हप्ता आला तर चांगली बात आहे, आणि जरी नाही आला हप्ता तर तुम्हाला हप्ता लगेच मिळेल जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात. म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे जवळपास 1 जुलै ते 10 जुलै दरम्यानच हप्ता तुम्हाला येऊन जाईल बहिणींनो, ओके. तर ही माहिती तर 100% खरीच आहे. या दरम्यान तर हप्ता येऊन जायलाच पाहिजे. परंतु जे पहिलेच सांगितलेलं आहे, की जून महिन्यातच हप्ता मिळून जाईल. जून महिन्याचा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा, तो तुम्हाला जून महिन्याच्या 28 ते 30 जून दरम्यानच मिळून जाईल. तर ही चांगली बात आहे, मिळायला पाहिजे. चला बघू, हप्ता आल्यावर कळेल. परंतु मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे, की तुम्हाला 13,375 रुपये संदर्भात अपडेट पाहायला मिळेल. तर बघा, हे आहेत 22 कॅरेट सोन्याचे 1 ग्रामचे भाव, ओके. हे आहेत सोन्याचे भाव. तर हे बघा, जरी आज तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले, 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले, तर आजचा भाव 13,375 आहे सोन्याचा. या व्हिडिओमध्ये सोन्याचे भाव पण तुम्हाला सांगून टाकले. तर 1 ग्राम सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला 22 कॅरेटसाठी 13,375 रुपये खर्च करावे लागतील. एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील. म्हणजे जरी आपण विचार केला तर 22 कॅरेटचा एवढा भाव आहे, म्हणजे घसरण झालेली आहे थोडीफार. आणि 22 कॅरेटचाच भाव का सांगितला? कारण महिलांचे दागिने वगैरे 22 कॅरेट सोन्यामध्येच बनतात. चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.